लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत एकाने कारचे हॉर्न वाजवले म्हणून 3 जणांनी कारची काच फोडून कारमधील रोख रक्कम 80,000 रुपये आणि मोबाईल फोन पळवला म्हणून गुन्हा दाखल। दिनांक 4 मे रोजी दुपारी 2:30 वाजेदरम्यान फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील सावंगी टोल नाक्यावर वैभव काकासाहेब जंजाळ, वय वर्ष 27, राहणार वाकी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी कारची हॉर्न वाजवली म्हणून राग मनात धरून श्रीकांत शिकरे, राहणार मयूर पार्क, छत्रपती संभाजीनगर यांनी आणि त्यांचे 2 साथीदार या तिघांनी वैभव जंजाळ यांच्या कारला मोटारसायकल आडवी लावून त्यातील एकाने कारच्या बोनेटवर चढून कारच्या समोरील काच पायाने फोडली म्हणून वैभव जंजाळ हडसूल पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी गेले असता 3 आरोपीपैकी एकाने कारमधील 80,000 रुपये रोख रक्कम आणि रिअलमी कंपनीचा 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल चोरून घेऊन पळून गेले अशी फिर्याद फुलंब्री पोलीस ठाण्यात कार चालक वैभव जंजाळ यांनी दिली असता गुन्हा रजिस्टर नंबर 222/2025 कलम 126(2), 324(5), 352, 351(2), 351(3), 303(2), 35 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कनसे हे करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.